आजची दुनिया झटपट परिणामांची आहे. आपल्याला सगळं ताबडतोब हवं असतं. यश, पैसा, मान, समाधान. पण अध्यात्माचा मार्ग तसा नाही. तो धैर्य, सहनशक्ती आणि सातत्य मागतो. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकातून मनाला सांगतात, धैर्य ठेवा, अपमान सहन करा, नम्रतेने बोला आणि सर्वांशी प्रेमाने वागा. कारण हेच गुण परमार्थाच्या मार्गाला पोषक असलेले दैवी गुण आहेत. श्लोक. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रे निववावे. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थ रामदास स्वामी मनाला परमार्थाच्या मार्गासाठी आवश्यक असलेले काही दैवी गुण स्वीकारण्याचा उपदेश करतायत. प्रपंचातही धैर्याची आवश्यकता असते, परंतु परमार्थाच्या मार्गावर तर त्याहून अधिक धैर्य आणि श्रेष्ठ धैर्याची गरज असते. अध्यात्माचा मार्ग हा सोपा नाही, तो प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखा आहे. म्हणूनच साधकाने आपली सहन करण्याची शक्ती, धैर्य आणि सातत्य वाढवले पाहिजे. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. समर्थ सांगतायत, हे मना, आपल्या जीवनात श्रेष्ठ धैर्य आणि धारिष्ट धर. धारिष्ट म्हणजे फक्त धाडस नाही, धारिष्ट म्हणजे वाट पाहण्याची क्षमता, संयम आणि प्रतीक्षा. आजकाल लोकांना प्रत्येक गोष्ट ताबडतोब मिळावी असं वाटतं, पण अध्यात्मात त्याच्या अगदी उलट आहे. अध्यात्म म्हणजे दीर्घकाळ साधना, तप आणि सातत्य. म्हणूनच धीर धरावा लागतो. एक सुंदर हिंदी वाक्य आहे, समय से पहले और पात्रता से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. आजच्या नवीन पिढीला सर्व काही त्वरित हवे असते, पण वाट पाहण्याची तयारी नसते. अधीरता हा माणसासाठी मोठा शाप ठरतो. साधकाने मात्र दीपस्तंभाप्रमाणे स्थिर उभे असावे असे योगी अरविंद सांगतात. मना बोलणे नीच शोषित जावे. धैर्याचा दुसरा भाग म्हणजे अपमान सहन करण्याची ताकद. कोणी आपल्याशी नीच, कठोर किंवा अपमानास्पद बोलले तरी ते शांतपणे सहन करणे हे साधकाचे लक्षण आहे. यालाच तितिक्षा म्हणतात. तितिक्षा म्हणजे संकटातही न ढळणारे कवच. साधकाच्या जीवनात जननिंदा सोसण्याची तयारी असली पाहिजे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये अभय हा दैवी संपत्तीचा गुण सांगितला आहे. जर माणसात हा गुण नसेल तर इतर सद्गुणही निरर्थक ठरतात. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. आपण मात्र नेहमी नम्रतेने आणि गोड शब्दात बोलावे. क्षमा हे साधकाच्या हातातील सर्वात प्रभावी शस्त्र आहे. सहनशक्तीने माणसांचे आत्मबळ वाढते, पण सहन करणे हे मनापासून असले पाहिजे. एकीकडे सहन करायचे आणि मनात सूट ठेवायचा अशी वृत्ती साधकासाठी योग्य नाही. मना सर्व लोकांसी रे निववावे. हे मना, सर्व लोकांशी नम्रतेने आणि प्रेमाने वाग असं समर्थ सांगतायत. जीवनात कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी मनःशांती टिकवून ठेवणे हीच खरी कसोटी आहे. संकटे ही साधकाच्या जीवनातील नवे अध्याय असतात. तीच संकटे कधी कधी ईश्वराच्या अस्तित्वाची प्रतिज्ञा देणारे क्षण ठरतात. म्हणूनच साधकाने सर्वांशी नम्रतेने वागून आपले मन स्थिर आणि शांत ठेवावे. रामायणातील एक सुंदर प्रसंग बघा. कैकेयीमुळे भगवान रामांना 14 वर्षाचा वनवास मिळाला. वनवासातून परतताना श्रीरामांनी भरताला सांगितले, मी परत येईपर्यंत मातेला कधीही टोचून बोलू नकोस. जिने त्यांना वनवास दिला तिच्याबद्दलही त्यांनी मनात राग किंवा सूड ठेवला नाही. हीच खरी तितिक्षा, क्षमा आणि नम्रता आहे. लोकमान्य टिळक जेव्हा तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांनी निराश न होता घोषणा केली, पुनश्च हरिओम. म्हणजेच नवीन धैर्याने, नवीन विश्वासाने त्यांनी पुन्हा
आपल्या कार्याची सुरुवात केली. यातून आपल्याला हे लक्षात येतं, माणसाचा स्वतःच्या शक्तीवर आणि ईश्वरावर विश्वास असला पाहिजे. समर्थ स्वामी आपल्याला या श्लोकातून सांगतात, जीवनात धैर्य आणि संयम ठेवावा, अपमान आणि टीका शांतपणे सहन करावी, नेहमी नम्र आणि गोड बोलावे आणि सर्वांशी प्रेमाने वागावे. कारण सहनशक्तीने आत्मबळ वाढते, नम्रतेने माणूस मोठा होतो आणि धैर्याने साधकाचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. जय जय रघुवीर समर्थ.